श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा बदला. रेवती, चहा झाला का ग? पंकजचा आवाज हॉलमधून आला. रेवती हसतच किचनमधून बाहेर आली. हो हो महाराज, तुमच्यासाठी स्पेशल अद्रकवाला चहा. पंकजने तिच्या हातातून कप घेतला आणि नकळत तिच्या हाताला स्पर्श केला. तू असतेस ना म्हणून घर घरासारखं वाटतं. रेवतीच्या गालावर लाजेची हलकी छटा उमटली. त्यांचा प्रेमविवाह, 5 वर्षाचा संसार, 4 वर्षाची गोंडस मुलगी अन्वी, छोटंसं पण हसतमुख घर, शेजारीच राहणारी तिची जिवलग मैत्रीण गौरी. रेऊ, चल ना शॉपिंगला जाऊया. गौरी दरवाजातच उभी राहून ओरडली. रेवती लगेच पर्स उचलत म्हणाली, पंकज, आज तुला सुट्टी आहे ना? मी जरा गौरीसोबत जातीये. अन्वीला बघ जरा. हो हो, माझ्या दोन्ही बायका मजा करा, पंकज हसत म्हणाला. रेवतीही हसली. रेवती आणि गौरी एकमेकींच्या खूप जवळ होत्या. गप्पा, हसणं, रडणं सगळं शेर. एका दिवशी कॅफेत बसल्या असताना रेवती हलक्या आवाजात म्हणाली, गौरी, पंकज आता थोडा बदललाय असं वाटतंय. का ग? पूर्वीसारखा वेळ देत नाही, फोनवर सतत व्यस्त असतो. गौरीने तिचा हात धरला. अगं, कामाचा ताण आहे, जास्त विचार करू नकोस. ऑफिसमध्ये बघते मी, तो किती काम करतो, तुझ्यासाठी किती मेहनत घेतो. हे ऐकून रेवतीला दिलासा मिळाला. पण त्याच रात्री पंकज बाथरूममध्ये होता. त्याचा फोन टेबलवर पडला होता. स्क्रीन उजळला. मिस यू ऑलरेडी, लव, जी. रेवतीने स्क्रीनकडे पाहिलं. हृदय धडधडू लागलं. इतक्यात पंकज बाहेर आला. त्याने घाईघाईने फोन उचलला. ऑफिसचा मेसेज आहे, तो सहजपणे म्हणाला. रेवतीने काही विचारलं नाही. ती फक्त शांत झाली. पुढचे काही दिवस घरात लहानसहान वाद वाढू लागले. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस, पंकज चिडून म्हणाला. विश्वास ठेवते, पण तू दूर जातोयस असं वाटतंय. तुझा गैरसमज आहे. दरम्यान ऑफिसमध्ये पंकज आणि गौरीची जवळीक वाढत होती. तुझी बायको तुला समजून घेत नाही, गौरी हलक्या आवाजात म्हणाली. हो, तूच समजतेस, पंकज नकळत उत्तरला. दोघांमध्ये हसू, स्पर्श, नजरांची देवाणघेवाण होत होती. एक दिवस रेवती रडत गौरीकडे आली. काल आम्ही खूप भांडलो. तो म्हणतो मीच जास्त संशय घेते. गौरीने तिला मिठी मारली. मी आहे ना तुझ्यासोबत. पण त्या मिठीतही फसवणुकीची सावली होती. काही दिवसांनी रेवतीच्या माहेरी कार्यक्रम होता. ती पंकजला म्हणाली, माहेरी कार्यक्रम आहे, तू येशील का? मला वेळ नाही, ऑफिसमध्ये खूप काम आहे, तो म्हणाला. ठीक आहे मग, मी आणि अन्वी उद्या जाऊन येतो. 1 दिवसाचाच कार्यक्रम आहे, ती म्हणाली. अन्वीला आईकडे 2 दिवसासाठी ठेवणार आहे. आई खूप म्हणत होती. ठीक आहे, जा, पंकज शांतपणे म्हणाला. दुसऱ्या दिवशी रेवती गेल्यावर घरात शांतता पसरली. पंकजने फोन काढला. आज येणार का? रेवती माहेरी गेली आहे, त्याने मेसेज केला. क्षणात रिप्लाय, ऑलरेडी रेडी. गौरी घरात आली. हॉलमध्ये हसणं, संगीत, जवळीक. दरम्यान कार्यक्रमात रेवतीला तीव्र डोकेदुखी सुरू झाली. आई, मला बरं वाटत नाही, मी घरी जाते, ती म्हणाली. ती पटकन रिक्षा करून घरी निघाली. तिच्या मनात सतत अस्वस्थता होती. घरासमोर येऊन ती थांबली. दरवाजा अर्धवट उघडा. आतून हसण्याचा आवाज. तिने हळूच दरवाजा ढकलला. समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. सोप्यावर पंकज आणि गौरी खूप जवळ. क्षणभर सगळं थांबलं.
गौरीने रेवतीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपण नव्हतं. पंकज उभा राहिला. रेवती, ऐक ना. रेवतीच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज शांत. किती दिवस चालू आहे हे? कोणी उत्तर दिलं नाही. गौरी, तू. गौरीने नजर चुकवली. पंकज तिच्याकडे येत म्हणाला, चूक झाली रेवती, मला माफ कर. रेवती मागे सरकली. चूक? ही चूक नाही पंकज, हा निर्णय आहे. अन्वीचा फोटो भिंतीवरून तिच्याकडे पाहत होता. समोर पंकज आणि गौरी. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा, पण त्या क्षणातही एक वेगळीच लाज. रेवती, ऐक ना, तसं काही नाही आहे. पंकज अडखळत म्हणाला. तसं काही नाही. रेवतीचा आवाज शांत होता, पण आतून जळत होता. मग काय आहे पंकज? ऑफिसची मीटिंग आहे का ही? गौरीने पटकन ओढणी सावरली. रेवती प्लीज, तू चुकीचं समजतेस. चुकीचं? रेवती तिच्याकडे वळली. गौरी, मी तुला माझ्या संसारातलं सगळं सांगितलं. माझी भीती, माझं प्रेम, माझे भांडण, आणि तूच माझ्या घरात माझ्या नवऱ्यासोबत. क्षणभर शांतता. पंकज तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. माझ्याकडून चूक झाली रेवती, मी मान्य करतो. एक क्षणाचा मोह होता. तू माहेरी गेलीस आणि या दिवसात आपण पण खूप भांडत होतो. मी कमकुवत पडलो. रेवतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आपण लव्ह मॅरेज केलं होतं पंकज, सगळ्यांविरुद्ध जाऊन. तुझ्या हातात हात देऊन मी घर सोडलं होतं, आणि आज तू मला असा धोका. तिने छातीवर हात ठेवला. इथे दुखतंय पंकज, खूप दुखतंय. गौरी जवळ आली. रेवती, मला माफ कर. मला कळलंच नाही कधी असं झालं. पण तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा होती. ती लगेच लपवली गेली, पण रेवतीच्या नजरेतून सुटली नाही. तुला कळलंच नाही? रेवती कटाक्ष टाकत म्हणाली. तू माझी मैत्रीण होतीस गौरी. तू मला सल्ले द्यायचीस आणि मागून माझंच आयुष्य हिसकावून घ्यायचीस. पंकज रडत म्हणाला. रेवती, आपल्या मुलीसाठी, अन्वीसाठी मला माफ कर. तिला आई बाबा दोघेही हवेत. रेवतीने त्याच्याकडे पाहिलं. अन्वीचं नाव घेऊ नकोस. तिच्या डोळ्यात बघून तू कसं जगणार आहेस उद्या? ती भिंतीवरील अन्वीचा फोटो पाहत म्हणाली. तिला काय सांगणार की तिच्या बाबांनी तिच्या आईला फसवलं? पंकज तिचे पाय पकडतो. मी बदलून जाईन. गौरीशी सगळं संपवतो. मी तुझ्यावरच प्रेम करतो. गौरीने नकळत मान खाली घातली, पण तिच्या डोळ्यात राग चमकत होता. हो रेवती, आम्ही चूक केली, पण इतकं मोठं करू नकोस. ती बनावट हळव्या आवाजात म्हणाली. रेवतीने तिच्याकडे नीट पाहिलं. तू खुश आहेस ना गौरी? काय? तुझ्या डोळ्यात अपराधीपणा नाहीये, फक्त जिंकण्याचा आनंद आहे. गौरी काही बोलली नाही. रेवतीने खोल श्वास घेतला. पंकज, आठवतंय का कॉलेजमध्ये तू म्हणायचास, तू नसशील तर मी काहीच नाही. आज मला समजलं तू काहीच नव्हतास. प्लीज रेवती, मला सोडून जाऊ नकोस. पंकज विनवणी करत म्हणाला. का? पुन्हा एक संधी द्यावी म्हणून, की पुन्हा कधीतरी पकडली जाईन म्हणून? ती सोप्यावर बसली. तिच्या चेहऱ्यावर आता अश्रू नव्हते, फक्त कठोर शांतता. हे किती दिवस झालं चालू आहे? तिने विचारलं. पंकज गप्प. गौरी उत्तरली. 6 महिने. रेवतीला क्षणभर भोवळ आली. 6 महिने. ती हसली, पण ते हसू वेदनादायक होतं. म्हणजे मी जेव्हा तुझ्यासोबत शॉपिंगला जात होते तेव्हा तू आधीच माझ्या पतीसोबत होतीस. म्हणूनच तो म्हणत होता की माझ्या दोन्ही बायका. पण माझा विश्वास होता, त्यामुळे मी संशय घेतला नाही तुमच्यावर. गौरी गप्प. पंकज म्हणाला. रेवती, मला वाटलं होतं तुला कधी कळणार नाही. म्हणजे तू ठरवून करत होतास. तिचा आवाज अचानक उंचावला. घरात
पहिल्यांदाच रेवती ओरडत होती. तुला माहिती आहे पंकज, धोका शरीराचा नसतो, धोका विश्वासाचा असतो. ती उठली. आज तू मला हरवलंस असं वाटतंय ना, पण लक्षात ठेव, ही रेवती आहे जी तुझ्यासाठी घर सोडू शकते. तीच तुझ्या विना जगायलाही शिकेल. पंकज रडत राहिला. गौरी हलकेच पंकजच्या बाजूला उभी राहिली. तो क्षण रेवतीच्या मनात कोरला गेला. ठीक आहे, ती म्हणाली शांतपणे. आज मी काही निर्णय घेणार नाही, उद्या बोलू. म्हणजे तू राहणार आहेस? पंकज आशेने म्हणाला. रेवतीने त्याच्याकडे पाहिलं. राहणार नाही, मी विचार करणार. ती बेडरूममध्ये गेली. दरवाजा बंद. पंकज आणि गौरी हॉलमध्ये. आता काय? गौरी हळू आवाजात म्हणाली. मला माहिती नाही. पंकज घाबरला होता. गौरीच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्मित उमटलं. ती परत येईल. तिला तुझ्याशिवाय राहता येणार नाही. दरवाजाच्या पलीकडे रेवती सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून शेवटचा अश्रू गळाला. ती स्वतःशीच पुटपुटली. तुम्हाला वाटतं मी कमकुवत आहे. चूक समजलात. तिने मोबाईल काढला. एक नंबर डायल केला. हॅलो, मला तुझी मदत हवी आहे. समोरून आवाज आला. हो रेवती, सांग. ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली. आता खेळ माझा आहे. रात्रभर रेवतीला झोप लागली नाही. पंकज हॉलमध्ये बसून डोकं धरून होता. गौरी कधीचीच निघून गेली होती. खिडकीतून बाहेर पाहताना रेवतीच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त निर्धार होता. काल तिने ज्या नंबरवर फोन केला होता तो तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा, सायलीचा. सायली आता वकील होती. सकाळ. रेवती शांतपणे किचनमध्ये चहा बनवत होती. जणू काहीच घडलं नव्हतं. पंकज सावधपणे जवळ आला. रेवती, आपण बोलू शकतो का? ती कपात चहा ओतत म्हणाली. बोल. मी खूप मोठी चूक केली. मी सगळं संपवणार आहे गौरीसोबत. तुला हवं तर तुझ्यासमोर फोन करून दाखवतो. रेवतीने त्याच्याकडे न पाहता विचारलं. संपवणार म्हणजे काय? ज्याचं अस्तित्वच नसावं असं नातं संपवायचं कसं? पंकज गप्प. आपण लव्ह मॅरेज केलं होतं पंकज, ती शांत आवाजात म्हणाली. मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. आज तो विश्वास तुटला आहे. तो परत जोडता येईल असं तुला वाटतं? मी प्रयत्न करेन, तो हळू आवाजात म्हणाला. विश्वास परत मिळवायचा असतो, मागायचा नसतो. पंकजने शेवटचा प्रयत्न केला. अन्वीसाठी, कृपया. रेवतीने त्याच्याकडे पाहिलं. हो, अन्वीसाठीच मी विचार करतेय. त्या वाक्याचा अर्थ पंकजला समजला नाही. दुपारी सायलीच्या ऑफिसमध्ये रेवती समोर बसली होती. सायली गंभीर चेहऱ्याने ऐकत होती. तू खात्रीने हा निर्णय घेतेस? सायलीने विचारलं. हो. तुझ्याकडे पुरावे आहेत का? रेवतीने पर्समधून मोबाईल काढला. काल रात्री त्यांना समोर पाहिलं. घरात हॉलमध्ये कॅमेरा लावलेला आहे. हे त्या दोघांनी लक्षात घेतलं नाही. त्याची फुटेज माझ्याकडे आहे व रात्री पंकज झोपल्यावर मी त्याच्या मोबाईलमधून मेसेजेस, कॉल लॉग्स आणि काही फोटो काढले. मी सगळं जतन केलं. सायलीने मान डोलावली. मग आपण केस मजबूत करू शकतो. तुला घटस्फोट, मुलीची कस्टडी आणि प्रॉपर्टीचा हिस्सा मिळू शकतो. हिस्सा नाही, रेवती ठामपणे म्हणाली. त्याने माझ्या आयुष्यावर जो हक्क गाजवला, आता मला त्याच्या संपत्तीवर कायदेशीर हक्क हवा आहे. सायलीच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. तू खूप बदलली आहेस रेवती. नाही, मी जागी झालीये. दरम्यान गौरी ऑफिसमध्ये पंकज जवळ आली. ती शांत आहे ना अजून? तिने विचारलं. हो, पण ती वेगळीच वागत आहे. गौरी हसली. शांत बायका
जास्त काही करू शकत नाहीत पंकज. ती 2 दिवस रडेल आणि परत येईल. पंकज थोडा वेळ अस्वस्थ झाला. मला वाटतं आपण हे थांबवायला हवं. गौरीचा चेहरा बदलला. आता आठवलं तुला? जेव्हा तू म्हणायचास तूच मला समजतेस, तेव्हा आठवलं नाही? मी चुकलो, गौरीने थंड आवाजात उत्तर दिलं. आता उशीर झालाय. संध्याकाळी घरी रेवती शांतपणे कपाट उघडून काही कागदपत्र काढत होती. घराच्या मालकीचे पेपर, बँक स्टेटमेंट, इन्शुरन्स पॉलिसी. पंकज आत आला. हे काय करतेस? घराचं काम. कसलं काम? जे मी आधी कधी केलं नाही. तो गोंधळला. रेवतीने अचानक विचारलं, हे घर कोणाच्या नावावर आहे? आपल्या दोघांच्या. छान. ती पुन्हा कागदात डोकं खुपसते. त्या रात्री ती अन्वीचा फोटो जवळ घेऊन झोपली. ती पुटपुटली, तुझ्यासाठी आई मजबूत होणार आहे. काही दिवसांनी पंकज ऑफिसमध्ये होता. त्याच्या टेबलावर एक लिफाफा ठेवला गेला. त्याने उघडला. घटस्फोटाची नोटीस. त्याच्या हातातून कागद खाली पडला. हे काय आहे? तो घाबरून पुटपुटला. फोन वाजला. रेवतीचा कॉल. नोटीस मिळाली का? तिचा आवाज स्थिर होता. रेवती, हे काय आहे? तू खरंच केस टाकलीस? हो, पण आपण बोलू शकतो ना? मी खूप बोलले पंकज. आता कोर्ट बोलेल. फोन कट. कोर्टात पहिली सुनावणी. रेवती साध्या साडीमध्ये, डोळ्यात शांत आत्मविश्वास. पंकज अस्वस्थ. गौरी दूर उभी. जजांनी विचारलं, तुम्ही हा निर्णय का घेतला? रेवती उभी राहिली. कारण विश्वास तुटला आहे आणि मी माझ्या मुलीला खोट्या नात्यात वाढवू इच्छित नाही. पंकज उठला. मला एक संधी दे. रेवतीने त्याच्याकडे पाहिलं. संधी मी दिली होती त्या दिवशी, जेव्हा मी तुला प्रश्न विचारला. तू खोटं बोललास. कोर्टात शांतता पसरली. सायलीने पुरावे सादर केले. मेसेजेस, फोटो, कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ रेकॉर्डिंग. पंकजचा चेहरा पांढरा पडला. गौरीचा आत्मविश्वास ढासळू लागला. व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे तिची बदनामी झाली. लोक तिच्या विरुद्ध बोलू लागले. ब्रेकमध्ये पंकज रेवतीजवळ आला. तू असं करशील असं वाटलं नव्हतं. मलाही नाही. ती म्हणाली शांतपणे, मी सगळं गमावणार आहे. तू आधीच गमावलं आहेस. काय? माझा विश्वास. अंतिम सुनावणी. काही आठवड्यांनी निर्णयाचा दिवस. जजांनी आदेश दिला. घटस्फोट मंजूर. अन्वीची कस्टडी रेवतीकडे. घराचा पूर्ण हक्क रेवतीकडे. पंकजकडून आर्थिक सहाय्य. पंकज खुर्चीत बसून राहिला. गौरी कोर्टाबाहेर उभी होती. ती हळू आवाजात म्हणाली, मला वाटलं नव्हतं ती इतकी पुढे जाईन. पंकजने तिच्याकडे पाहिलं. तू खुश आहेस ना? गौरी काही बोलली नाही. रेवती कोर्टाच्या पायऱ्या उतरली. सायलीने विचारलं, आता काय? रेवतीने आकाशाकडे पाहिलं. आता सुरुवात. तिच्या फोनवर पंकजचा मेसेज आला. एकदा तरी भेट. रेवतीने फोन लॉक केला. ती अन्वीचा हात धरून चालू लागली. पण तिच्या मनात एक शेवटचा विचार चमकला. हा बदला इथेच संपतोय का? की अजून काही बाकी आहे? अन्वी तिचा हात घट्ट धरून होती. आई, आपण आता बाबासोबत राहणार नाही का? लहानशा आवाजात प्रश्न. रेवती खाली बसली. तिने मुलीच्या गालावर हात ठेवला. आपण कुठेही राहिलो तरी आई तुझ्यासोबत आहे आणि तेच पुरेसं आहे. अन्वीने मान डोलावली. तिला अजून पूर्ण अर्थ समजत नव्हता, पण आईच्या डोळ्यातला आत्मविश्वास तिला दिसत होता. घर आता कायदेशीरपणे रेवतीच्या नावावर होतं. त्या घरात ती परत आली, पण यावेळी बायको म्हणून नाही, मालकीन म्हणून. पंकजचे काही कपडे अजूनही कपाटात होते. ती शांतपणे
ते एका बॉक्समध्ये भरू लागली. दरवाजावर बेल वाजली. पंकज उभा होता, डोळे लाल, चेहरा थकलेला. मी माझं सामान घ्यायला आलोय, तो हळू आवाजात म्हणाला. रेवती बाजूला झाली. घे. तो घरात शिरला. जिथे एकेकाळी त्याचं हसू घुमायचं तिथे आता शांतता होती. तू खरंच मला स्वीकारणार नाहीस का? त्याने विचारलं. रेवतीने उत्तर दिलं नाही. गौरी, तिने मला सोडलं, तो अचानक म्हणाला. रेवतीने भुवया उंचवल्या. मला आश्चर्य वाटायला हवं का? ती म्हणाली. तिला जबाबदारी नको आहे, तिला फक्त मजा हवी होती. रेवतीच्या ओठांवर हलकसं कटू हसू उमटलं. ज्याने दुसऱ्याचं घर तोडलं तो तुझं घर वाचवेल असं तुला वाटलं? पंकज खाली पाहू लागला. मी एकटा पडलोय रेवती. एकटेपणाची चव कडू असते पंकज, पण तूच निवडली आहेस. दरम्यान गौरी एका कॅफेत तिच्या नवीन मित्रासोबत बसली होती. तो तर संपलाच. ती हसत म्हणाली. बायकोनं घर घेतलं, प्रतिष्ठा गेली, त्याच्यामुळे माझी बदनामी झाली. मी का राहू त्याच्यासोबत? तिच्या चेहऱ्यावर अजिबात अपराधीपणा नव्हता. तिला नातं नको होतं, फक्त जिंकायचं होतं. पण नियती शांत बसत नाही. ऑफिसमध्ये अफेअरची चर्चा पसरली. मॅनेजमेंटला कळलं. गौरीची इमेज डागाळली. एका दिवशी तिला HR कडून कॉल आला. आपल्याविरुद्ध तक्रारी आल्या आहेत, आम्हाला चौकशी करावी लागेल. तिच्या चेहऱ्यावरचं आत्मविश्वासाचं हास्य पहिल्यांदा हरवलं. रेवतीने स्वतःसाठी छोटासा ऑनलाईन बुटीक सुरू केला. ती आधीपासूनच डिझायनिंगमध्ये चांगली होती. सायलीने तिला मदत केली. पहिल्याच महिन्यात काही ऑर्डर्स मिळाल्या. रेवती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती. मी हरले नाहीये, ती स्वतःलाच म्हणाली. अन्वी शेजारी येऊन म्हणाली. आई, तू सुपरहिरो आहेस. रेवती हसली. नाही ग, मी फक्त मजबूत आहे. एका संध्याकाळी पंकज पुन्हा आला. यावेळी तो पूर्णपणे तुटलेला दिसत होता. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो, तो म्हणाला. रेवती शांत होती. तू परत येशील का? प्रेम, ती हलक्या आवाजात म्हणाली. प्रेम असतं तर विश्वास तोडला नसतास. मी बदललोय. बदलला असशील, पण माझं मन परत पूर्वीसारखं होणार नाही. पंकजच्या डोळ्यात अश्रू आले. मला एक संधी. रेवतीने हात वर केला. संधी नाही पंकज, शेवट. ती पुढे म्हणाली. मी तुला शिक्षा द्यायची म्हणून केस केली नाही, मी स्वतःला वाचवण्यासाठी केली. क्षणभर शांतता. आज तू हरलास, पण मी जिंकले म्हणून नाही, मी स्वतःला हरवू दिलं नाही म्हणून. पंकज काही बोलू शकला नाही. तो वळला आणि निघून गेला. यावेळी कायमचा. सकाळचा सूर्य. रेवती आणि अन्वी बाल्कनीत उभ्या. नवीन दिवस. अन्वी म्हणाली. आई, बाबा परत येतील का? रेवतीने तिला जवळ घेतलं. कधी कधी लोक आपल्या आयुष्यात येतात आपल्याला धडा शिकवायला, पण कायम राहायला नाही. अन्वीने आईला मिठी मारली. रेवतीच्या डोळ्यात आता वेदना नव्हती, फक्त शांत ताकद होती. ती आकाशाकडे पाहत मनात म्हणाली. धोका दिलास, पण मला माझी किंमत समजली. आता मी कोणाच्या सावलीत नाही, मी स्वतःच प्रकाश आहे. कॅमेरा हळूहळू दूर जातो. एक स्त्री, तिचा स्वाभिमान आणि नव्याने सुरू झालेलं आयुष्य. या कथेचा संदेश असा आहे की धोका फक्त नातं तोडत नाही, तो भ्रम तोडतो. शांत स्त्री कमकुवत नसते. बदला सुडाने नाही, स्वाभिमानाने घ्यायचा असतो. मुलांसाठी चुकीचं नातं टिकवणं योग्य नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.